जय हिंद मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण इतिहासाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. थंबनेल पाहून आपण विचारात केला असेल की 26 जानेवारी नेमकं का, हा असा आपण थंबनेल टाकला होता आणि त्या थंबनेलनुसार आज आपण थोडी चर्चा करणार आहोत. इतिहासाच्या जे प्रसंग घडलेले आहेत त्या प्रसंगावरती आपण चर्चा करणार आहोत. कारण मला असं वाटलं की आपले जेवढे विद्यार्थी आहेत किंवा जेवढे भारतीय आहेत त्यांना ह्या गोष्टीची माहिती असेलच, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल, म्हणून आजचा आपण हा थंबनेल बनवला आहे. म्हणजे आजचा हा व्हिडिओ शॉर्ट आहे, जास्त मोठा बनवणार नाही आहे. फक्त इतिहासामध्ये जे महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहे त्यासाठी आपण करणार आहोत. तर सर्वात प्रथमतः आपल्याला 26 जानेवारी 1926, आज 26 जानेवारी 1926 रोजी आपल्याला प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मी खूप सारा शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांना, मित्रांना. आणि आजचा व्हिडिओ असा आहे की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान दिवस आपण मानतो की अशी आपलं संपूर्ण संविधान पूर्ण झालं होतं. आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधान अंमलात आणलं होतं. तर पहिल्या गोष्टीसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे 15 ऑगस्ट 1947. पण जर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान पूर्ण बनून झालं होतं, तर 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक दिवस का साजरा करतो, हा नेमका प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाची थोडीफार उकल करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओद्वारे करणार आहोत. तर सुरुवात लक्षात घ्या की माझं सुरुवातीपासूनच थोडं जे आजकाल जे शिकवलं जात आहे, विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काही कारणास्तव दिली जात नाही किंवा ते देण्याचा प्रयत्न केला जात नाही असं मला वाटतं. असं माझं पर्सनली मत आहे. कदाचित मी चुकीचं पण असेल, कारण मध्येच मी एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकामध्ये चांगलं पुस्तकं नाही असं नाही आहे, पण त्या पुस्तकामध्ये राष्ट्रीय सभा असा शब्द तिथे वापरला गेलेला आहे. आता राष्ट्रीय सभा म्हणजे कुठली, काय आहे, ते काय आहे हे विद्यार्थ्यांना समजू नये असं मला वाटतं की त्यावरती चर्चा होणं गरजेचं आहे. जे काम आधीच्या पिढीने करून ठेवलेलं आहे त्या सर्वांची माहिती आपल्याला आजच्या तरुणांना, आजच्या विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे, अशा पद्धतीचा माझा विचार आहे. कदाचित मी चुकीचं असेल, पण समजून घ्या की आपला प्रश्न मुख्य काय आहे की 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिवस का साजरा केला जातो, हा विषय आहे. तर लक्षात घ्या की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक सभा झाली होती 1929 डिसेंबर 1929ला. त्यांचं एक अधिवेशन होतं रावी, म्हणजे कुठे, लाहोरच्या रावी नदीजवळ त्यांचं अधिवेशन होतं. आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी त्यावेळी एक घोषणा केली होती त्या ठिकाणी असताना की आपण भारताला ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं ना दिलं हा त्यांचा प्रश्न आहे, पण आपण सर्व त्यांना न झुगारता आपण पूर्ण स्वराज्य, आपण स्वाधीन, त्यांच्या अधीन न राहता आपण आपला स्वाधीन दिवस साजरा केला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. म्हणजे त्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांनी पहिल्यांदा पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती असं माझं वाक्य आहे. तर काही जण असं म्हणतात की पूर्ण स्वराज्याची मागणी आधी दुसऱ्यांनी पण केली होती, नाही असं नाही. पण माझं स्पेसिफिकली 29 डिसेंबर 1929 रोजी जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांचं जे रावी नदीजवळ अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने पहिल्यांदा ही मागणी केली होती असं माझं म्हणणं आहे. तर पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की आता हा वर्षाचा शेवटचा महिना आहे, शेवटचे दिवस आहेत, डिसेंबर आहे, तर पुढच्या वर्षापासून म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या रविवारी आपण प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करायचा. कुठला आहे तर स्वाधीनता दिवस म्हणून आपण हा साजरा करायचा. त्या महिन्यात म्हणजे 1929 जानेवारी 1929 रोजी शेवटचा रविवार होता 26. मग त्या दिवसापासून 26 जानेवारी 1930 पासून
म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाचा हा स्वाधीनता दिवस संपूर्ण भारत देशामध्ये तो साजरे करत होता. म्हणजे 1930 पासून ही सुरुवात झाली स्वाधीनता दिवस म्हणून. त्या 30, 31, 32, 40, 45 इवन 47मध्येही तो दिवस साजरा करण्यात आला. 47 नंतर म्हणजे 1947 नंतर 1948ला साजरा करण्यात आला आणि 1949 रोजीही साजरा करण्यात आला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 26 जानेवारीला स्वाधीनता दिवस साजरा करण्यात आला 47, 48, 49मध्ये. आता जानेवारी बघा लक्षात घ्या की 31 जानेवारी 1949 रोजी स्वाधीनता दिवस साजरा करण्यात आला. पण त्याच महिन्यात म्हणजे त्याच वर्षामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधानाची स्वीकृती केली. म्हणजे संपूर्ण संविधान लिहून झालं होतं. आता प्रश्न पडला असा की 47 ते 49 ह्या दरम्यान आपल्या देशावरती जरी ब्रिटिशांचं राज्य नव्हतं तरी पण शासन कोणी करायचं हा प्रश्न होता. शासन म्हणजे कशा प्रकारे आपलं भारतीयांनी राहायचं, कशा प्रकारे त्यांना दुसऱ्यांबरोबर मिळायचं आहे किंवा हे प्रशासन कसं फॉलो करायचं आहे, नियम काय असतील, त्याचे काय अटी असतील, नियम काय असतील, कशा प्रकारे आपल्याला हे देश संपूर्ण चालवायचा आहे हे अशा प्रकारचं कुठलंही लिखित नव्हतं. फक्त ब्रिटिशांचं अधिपत्याखाली असं म्हणू शकतो की ब्रिटिशांच्या सान्निध्याबरोबर हे चालू होतं. त्याला मध्ये इंटेरियम वेगळा शब्द आहे, आपण त्याच्यावर डिस्कस नंतर करू. 2 प्रकारचे आहेत, एक संविधानानुसार होतं आणि एक अंतर्गत स्वराज्यानुसार होतं. तर त्यानुसार ते चालू होतं. पण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण भारतीय संविधानाची स्वीकृती केली म्हणजे लिहून पूर्ण झालं. पण त्याची अंमलबजावणी मग कधी करायची? जर ऑलरेडी 26 जानेवारी 1949 रोजी स्वाधीनता दिवस झाला तर मग आता काय करायचं असा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळच्या जे राज्यकर्ते होते, संविधानकर्ते होते, त्यांनी एक आयडिया काढली त्याच्यामध्ये की 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी लिखाण जरी झालं असलं तरी त्याची स्वीकृती त्यांनी केली नाही. ते काय म्हणाले की 26 नोव्हेंबर तर काही दिवस नोव्हेंबरचे आहेत, 1 महिना अजून जाऊ द्या आणि जो तारीख आहे आपला स्वाधीनता दिवस म्हणजे 26 जानेवारी ह्याच दिवशी आपण आपल्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी करायला सुरुवात करू, म्हणजे प्रजेचे राज्य करायला सुरुवात करूया. म्हणून 2 महिने थांबले. जर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे 47ला स्वातंत्र्य मिळालं, 49ला आपल्याला जरी संविधान पूर्ण झालं तरी आपल्याला अंमलबजावणी का नाही झाली, तर त्यामागचं कारण हे होतं की जो दिवस 1930 पासून प्रत्येक वर्षी साजरा करण्यात होता त्या दिवसाचं महत्त्व हे आपल्याला अबाधित ठेवायला पाहिजे होतं, त्याची आठवण ठेवली पाहिजे, गरजेचं होतं. ते महत्त्वाचा दिवस होता. संपूर्ण देश साजरा करत असताना अशा दिवसाची आठवण म्हणून संविधानकर्त्यांनी म्हणजे संपूर्ण संविधानकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला की आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे संविधान लिखाण झालं असेल तरी त्याची अंमलबजावणी ह्या स्वाधीनता दिवस जो 26 जानेवारी होता त्या दिवशी करूया. म्हणून 49ला लिहून झालं, 50ला त्याची अंमलबजावणी 26 जानेवारीला. तर अशा प्रकारे जो 1930 पासून म्हणजे 26 जानेवारी 1930 पासून स्वाधीनता दिवस हा साजरा करण्यात येत होता त्याला महत्त्व देण्यासाठीच 26 जानेवारी 1950 पासून म्हणजे 26 जानेवारी ही तारीख मुख्य ठरवण्यात आली आणि त्यानुसार आपल्याला आपलं संविधान हे अंमलबजावणी करण्यात आलं. तर हा खूप महत्त्वाचा पॉईंट होता जो आपल्याला शेअर करणं खूप गरजेचं असं मला वाटलं. कारण ह्याची आठवण असणं गरजेचं आहे की 26 जानेवारीत नेमकं का घेतलं, 15 ऑगस्ट 47 होतं त्यावेळी का नाही आपण हे केलं, त्या कारण त्या दरम्यान आपलं संविधान लिहिण्याचं काम चालू होतं. 46 पासून काम चालू झालं, 46, 47, 48 म्हणजे जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे संविधान लिहिण्याचं काम सुरू होतं. ते काम झाल्यानंतरही अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला झालेली आहे. तर हे खूप आपल्या देशामध्ये 3 दिवस साजरे करण्यात येतात
की आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की असं का होतं. मी 15 ऑगस्टला 47ला स्वातंत्र्य दिवस चालू केला की 2015पासून आपण 26 नोव्हेंबर 1949 हा संविधान दिवस म्हणून साजरा करतो, तर प्रजासत्ताक दिवस म्हणून 26 जानेवारी आपण साजरा करतो. हे आपल्याला महत्त्वाचं माहिती असली पाहिजे, ह्या मागची कारणं असली पाहिजे. तर आय होप व्हिडिओ मोठा नाही बनवणार आहे, ही खूप महत्त्वाची माहिती होती. मला वाटलं की विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. तसंच इतर जे सध्या भारतीय आहेत त्यांना ही माहिती नसेल म्हणून हा अल्पसा प्रयत्न केला की आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला की 26 जानेवारी हा दिवस आपण का प्रजासत्ताक साठी निवडला होता. मला वाटतं की माझ्या ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला थोडीफार माहिती भेटली असेल. तर आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून इतरांनाही त्याची माहिती होईल की आपण 26 जानेवारी जरी आपण प्रजासत्ताक दिवस त्या दिवशी साजरा करत असलो तरीही 26 जानेवारी का निवडण्यात आली, त्यामागची कारणं काय होती किंवा त्यामागचा इतिहास हा सर्वांना माहिती असला पाहिजे. सो आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवणार. आपल्या सर्वांच्या प्रती मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो की 77वा प्रजासत्ताक दिवस आहे. फक्त एकच आहे की सध्या जी पूर्वी जी पद्धत होती की काही गुलामांना बाजारामध्ये चावडीवरती खुल्याम विकण्यात येत होतं, त्यांची बोली लावली जात होती. ही संविधानाने बंद केलेली एक कायदा होता, ही प्रथा होती, जो संविधानाने बंद केलं. तीच प्रथा दुर्दैवाने म्हणावे किंवा खेदजनक म्हणावे की प्रथा पुन्हा सुरू होते का. आजकालच्या आपल्याकडच्या जे आजूबाजूला जे आपण वातावरण पाहतोय, निवडणुकीचं जे वातावरण आहे, त्या निवडणुकीमध्ये सर्वांना जो महत्त्वाचा अधिकार दिलेला आहे नोटाचा, तो अधिकार वापरण्याची परवानगी किंवा तो अधिकार वापरता येतोय का, हा मुख्य प्रश्न आहे. आणि ह्याच प्रश्नावरती आपण इथे थांबतोय. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून आपल्या सर्वांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.